प्रशांत किशोर बाकेपूर बिहारमधनं निवडून आले हे यश साधारण नाही आहे मित्रांनो. तिथे बीजेपी म्हणायची की इथे आम्ही कुत्रा जरी आमच्या तिकिटावरती उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो, कारण ती सीट साधारण नव्हती मुळात. ती सीट आहे बीजेपीच्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची. तिथे 30-35 वर्षापासून ते निवडून यायचे. त्याच्या अगोदर त्यांचे वडील यायचे, म्हणजे ही त्यांची मक्तेदारी होती असं समजण्यात यायचं. परंतु हे जे घमंड आहे, म्हणजे कुत्रा सुद्धा निवडून येऊ शकतो, हे जे घमंड आहे ते रावणाचा पण टिकला नव्हता. तर ही म्हणजे आपण साधारण लोक आहोत. म्हणून मग तिथल्या लोकांनी जिवंतपणाचं लक्षण दाखवलं आणि प्रशांत किशोर सारख्या व्यक्तीला राजकारणामध्ये एक पाऊल पुढे आणलं. आज देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये तिथे गहन चर्चा चालू असेल की ही सीट हातातनं कसं काय गेली. प्रशांत किशोर सारखा व्यक्ती राजकारणामध्ये येणं म्हणजे या लोकांसाठी धोक्याचीच घंटा आहे. कारण तुम्हाला सांगतो, हे आयडिओलॉजिस्टिक लोक आहेत. यांची आयडिओलॉजी काम करण्याची आहे. लेफ्ट आणि राईट मध्ये पडण्यापेक्षा आपण कामावरती जर लक्ष दिलं, कारण राजकारण तेच सांगत असतं तुम्हाला, वाय यू आर इलेक्टेड, कारण तुम्हाला काम करायचं म्हणून. परंतु आपण आपला जर विचार केला तर आपण एवढे म्हणजे घराणेशाहीमध्ये एवढे मग्न झालेलो आहेत की आपल्याला म्हणजे आपलं घर दिसत नाही, आपला रस्ता दिसत नाही, आपली नाली दिसत नाही, आणि आपण एखाद्याची एवढी भक्ती करतो. आता कॉमेंटमध्ये कोणीतरी येईल बोलायला मला की तू यांच्या विरोधात बोलतोय, परंतु मला तुम्हाला सांगायचंय मित्रा, तुझ्या घरामध्ये अवस्था जाऊन बघ, तुझ्या गावची अवस्था बघ, घराच्या बाहेर रस्त्यावरती निघाला त्या रस्त्याची अवस्था बघ, त्या नाल्याची अवस्था बघ, तुझे पाणी पितो त्याची अवस्था बघ. चांगलं जर असेल तर डेफिनेटली अप्रिशिएट करतो त्याने त्याला, परंतु जर नसेल, बदल घडवण्याची हिंमत आणि जिवंतपणाचं लक्षण दाखवण्याची हिंमत तुझ्यामध्ये असली पाहिजे. इंग्लिशमध्ये खूप चांगली लाईन आहे, प्लेजेस ऑफ एलिजन्स इज मार्क ऑफ टोटॅलिटेरियन स्टेट नॉट डेमोक्रेसीज. हे लोकशाहीचं प्रतीक नाही एखाद्याची भक्ती करणं. राजकारणामध्ये यू शुड बी असर्टिव्ह. तुम्ही बोलत असताना नेत्यांना पण का भक्ती करायची, का त्यांना म्हणजे एवढं झुकून बोलायचं, कारण ते आपल्या सेवेसाठी. हे आपल्याला कुठेतरी कळलं पाहिजे. जनता राजा आहे, परंतु जनतेनं ती हिंमत जर दाखवली बदल घडवण्याची, आणि बदल जर घडला नाही तर व्यवस्था आणि अवस्था कधीच बदलणार नाही, हे लक्षात राहू दे.